नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी समर्पण मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण एक इकॉनॉमिक्सचा अवघड प्रश्न घेऊन आलेला आहे। पहिल्यांदा प्रश्नाकडे जाऊयात। भारतीय अर्थव्यवस्थेवर एलपीजी सुधारणांच्या प्रभावाचे गंभीर विश्लेषण करा। ठीक आहे, सो एक क्रिटिकली अनालाइज वाला क्वेश्चन आहे बघा। आज पुन्हा एकदा आपण तो एक घेतोय, गंभीर विश्लेषण आपल्याला करायचंय। सो 1991 ला ज्या सुधारणा भारतामध्ये करण्यात आल्या, राईट, याचा नेमका काय परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला या प्रश्नाची चर्चा आपल्याला इथं करायची। आता प्रश्नाचे लोकस फोकसचा जर विचार केला तर प्रश्नाचा लोकस जो आहे तो एलपीजी रिफॉर्म्सचा आपल्याला सांगता येतो। फोकस जो आहे दोन गोष्टी, याचे फायदे काय झाले आणि याचे तोटे काय झाले। त्यामुळे रिफॉर्म्स काय होते, कधी आले, कोणी आणले, कशामुळे आणले याची चर्चा आपल्याला करायची नाही। रिफॉर्म झाल्यानंतर अर्थव्यवस्थेवर काय काय झालं हे दोन फोकस आपल्याला तिथे दिसणार आहे। त्याला आपण क्रिटिकली अनालाइजच्या स्ट्रक्चरमध्ये ठेवतोय, बरोबर। सो सब टॉपिक, त्याच्या खाली त्याचे पॉझिटिव्ह, त्याचे निगेटिव्ह, दुसरा सब टॉपिक, त्याच्या खाली त्याचे पॉझिटिव्ह, त्याचे निगेटिव्ह, या पद्धतीने आपल्याला हे उत्तर लिहायचंय। उत्तराच्या स्ट्रक्चरची जर आपल्याला विचार करायचा झाला तर उत्तराचं स्ट्रक्चर जे आहे हे इकॉनॉमीच्या प्रत्येक सेक्टरला आपण तिथे घेणार। सो अर्थव्यवस्थेची जी काही क्षेत्र आहेत या क्षेत्रांमध्ये त्याचा काय परिणाम झाला। फॉर एक्झाम्पल, प्राथमिक क्षेत्रामध्ये काय, द्वितीय क्षेत्रामध्ये काय, तृतीय क्षेत्रामध्ये काय, आणि एकूणच अर्थव्यवस्थेच्या आर्थिक वाढीवर या एलपीजी रिफॉर्मचा काय परिणाम झाला त्याची चर्चा आपण इथे करणार आहे। ओके, सो सिंपल स्ट्रक्चर आहे, फक्त क्रिटिकली अनालाइज मुळे आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्हची चर्चा तिथे व्यवस्थितरित्या करायची आहे। ठीक आहे, मग क्वेश्चन कडे येऊयात। क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा आपल्याला इंट्रोडक्शन द्यावं लागेल। इंट्रोडक्शनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं की प्रेझेंट कॉन्टेक्स्ट तुम्हाला तिथं देता येणं गरजेचं आहे, राईट। सो अलीकडेच भारताने सर्वाधिक 8% विकास दर गाठलेला आपल्याला दिसतो, याची चर्चा झालेली आहे। सुधारणापूर्व काळामध्ये विकासाचा दर जो आहे तो सुमारे 3.5% आसपास ॲव्हरेज झालेला आपल्याला दिसतो, ज्याला आपण हिंदू विकास दर, हिंदू ग्रोथ रेट असं सुद्धा म्हटलेलं आहे। परंतु 1991 मध्ये ज्यावेळेस या सुधारणा सुरू करण्यात आल्या त्याच्यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा समावेश होतो। याच्यामुळं या सुधारणांनी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण बदल घडवून आणलेले आहेत आणि याची चर्चा आपल्याला करायची। सो स्ट्रक्चर वाईज जर बघायला गेलो तर पहिलं वाक्य जे आहे ते कॉन्टेक्स्ट देते, बरोबर। या कॉन्टेक्स्टला मी उत्तराबरोबर या सेकंड वाक्यामध्ये जोडतोय। ओके, ही बारकावे जे आहेत ते थोडेसे समजून घ्या। मग बॉडीकडे येऊयात। सो प्रत्येक सेक्टर वाईज आपल्याला जायचंय। सगळ्यात पहिल्यांदा आर्थिक वाढीची चर्चा आपल्याला करायची आहे। आर्थिक वाढीमुळे काय झालं, आर्थिक वाढ जी आहे ही सुधारणांमुळे जीडीपी वाढीमध्ये लक्षणीयरित्या वाढ झालेली आपल्याला दिसते। उदाहरणार्थ, सुधारणापूर्व काळामध्ये 3 ते 4% आसपास राहिलेला जीडीपी नंतर 7 ते 8% पोहोचलेला आपल्याला दिसतो। याचा दुसरा बेनिफिट काय, सुधारणांच्या सुरुवातीमुळे लक्षणीय विदेशी थेट गुंतवणूक एफडीआय जी आहे ती आकर्षित झालेली आपल्याला दिसते। सो इन्व्हेस्टमेंटचा रेट नक्कीच रिफॉर्म्समुळे वाढलेला आहे असं आपल्याला म्हणता येते। सो दोन आर्ग्युमेंट्स मी मांडले। पहिला आर्ग्युमेंट, इकॉनॉमिक ग्रोथ जास्त दिसून येते। दुसरा आर्ग्युमेंट, इन्व्हेस्टमेंट जास्त दिसून येते आणि ही इन्व्हेस्टमेंट पुन्हा ग्रोथला वाढवते। पण असं असलं तरी अडचणी पण तयार झालेल्या आहेत। कोणत्या अडचणी? उच्च आर्थिक वाढ असूनही रोजगार निर्मितीची गती ही कमी झालेली आपल्याला दिसते, ही कायम राहिलेली नाही आणि याच्यामुळे बेरोजगारीचा दर जो आहे हा बेरोजगारीचा दर तिथं वाढला। ओके, क्रिटिकली अनालाइज मी करतोय। सो दुसरा आस्पेक्ट सुद्धा येणार आहे, आर्थिक वाढीचे फायदे समान रीतीने वितरित केले गेले नाहीत, यामुळं उत्पन्न असमानता वाढलेली आपल्याला दिसते। उत्पन्न असमानतेचा प्रश्न जो आहे तो व्यापकरित्या वाढलेला आपल्याला दिसतो। सो फायदे आणि त्याचे तोटे, ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला जायचंय। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो मुद्दा आहे औद्योगिक विकासाचा, इंडस्ट्रियलायझेशनचा। उद्योगांचे नियंत्रण मुक्त करणे, परवान्याची आवश्यकता रद्द करणे किंवा कमी करणे, याच्यामुळं खाजगी क्षेत्र जे आहे हे खाजगी क्षेत्र वाढायला सुरू झालं। उदाहरणार्थ, दूरसंचार, आयटी, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल्स किंवा औषध क्षेत्र जे आहे यासारख्या उद्योगांचा लक्षणीयरित्या विकास झाला। एक महत्वाची जागतिक अर्थव्यवस्था भारत यामुळे बनलेलं आपल्याला दिसतं। असं असलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता असलेले उत्पादन क्षेत्र अपेक्षा एवढं मजबूत झालेलं नाही आणि ग्रामीण भाग जो आहे हा एकूणच मागे पडलेला आपल्याला दिसतो। सो इंडस्ट्रियलायझेशन जे झालं हे इंडस्ट्रियलायझेशन शहरी भागामध्ये झालं, अर्बनायझेशन तिथं वाढलं, रुरल डेव्हलपमेंट मागे पडली। सो हा तोटा आपल्याला इंडस्ट्रियल ग्रोथ मध्ये दिसून येणार आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे पायाभूत सुविधांची चर्चा आपल्याला करायची।
वाढलेला FDI, खाजगी गुंतवणूक याच्यामुळे रस्ते, बंदरं, विमानतळासह पायाभूत सुविधांच्या विकासाला हातभार लावला. दूरसंचार क्रांतीमुळे कनेक्टिव्हिटी जी आहे ही नाट्यमयरित्या वाढली, खूप जास्त ड्रामॅटिक वाढलेली आपल्याला दिसते. पण जलद औद्योगिकरण झालं, शहरीकरण झालं, याच्यामुळे प्रदूषण वाढते, जंगलतोड वाढते, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास वेगानं वाढत असताना आपल्याला दिसतो आणि नैसर्गिक किंवा पर्यावरणीय आव्हानं त्याच्यामुळे निर्माण झालेली आपल्याला सांगता येतात. सो वरचे 2 स्टेटमेंट पॉझिटिव्हचे आहेत, खालचे 2 स्टेटमेंट निगेटिव्हचे असलेले आपल्याला दिसतात. पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये सुद्धा एक समानता आपल्याला दिसून येत नाही. ग्रामीण भागामध्ये आजही पायाभूत सुविधा व्यवस्थितरित्या विकसित झालेल्या नाहीत. ओके, सो अर्बन आणि रुरल डिवाइड जो आहे हा डिवाइड आपल्याला इथे दिसतोय बघा. त्यानंतर पुढचा आर्ग्युमेंटचा मुद्दा आहे सेवा क्षेत्राचा. सेवा क्षेत्र विशेषतः IT किंवा IT सक्षम सेवा झपाट्याने वाढली. GDP मध्ये रोजगारामध्ये महत्वाचं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. आउटसोर्सिंग आणि आउटशोरिंग सेवांचं केंद्र भारत बनलेलं आहे. असं झालं असलं तरी ज्यांच्याकडे कौशल्य आहेत त्यांनाच रोजगार मिळतोय, कौशल्य नसलेल्या जनतेला रोजगार मिळत नाही. सेवा क्षेत्रातील वाढीमुळे अकुशल आणि अर्धकुशल कामगारांना रोजगाराच्या समान संधी उपलब्ध झालेल्या नाहीत. सेवा क्षेत्र आणि कृषी आणि उत्पादन यासारख्या इतर क्षेत्रामधील उत्पन्नातील असमानता सुद्धा वाढत असताना आपल्याला दिसते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे आर्ग्युमेंटचा तो आहे व्यापार उदारीकरण. टॅरिफ, नॉन टॅरिफ अडथळ्यांच्या कपातीमुळे व्यापाराला चालना मिळते. व्यापाराचं जीडीपी सोबत असणारं गुणोत्तर जे आहे ते वाढतंय. याचा फायदा जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक जवळीक आपल्याला साधता येते. आयात निर्यातीच्या संधी जे आहेत ते वाढलेल्या आहेत, बरोबर. पण असं झालं तरी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत या अडचणी भारतीय अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचतायत. याच्यामुळे गरिबीचं प्रमाण वाढते, जे की कोविडमध्ये वाढलं, जे की 2008च्या रिसेशन मध्ये वाढलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे, या अडचणी सुद्धा तिथं आल्यात. सो व्यापार फायदे असमानपणे वितरित करण्यात आलेले आहेत. विशिष्ट उद्योगांना आणि प्रदेशांना इतरांपेक्षा जास्त याचा फायदा सुद्धा झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आर्थिक क्षेत्रातील सुधारणा, बँकिंग क्षेत्र, भांडवली बाजाराच्या उदारीकरणामुळे वित्तीय क्षेत्राचे आधुनिकीकरण झालेलं आपल्याला दिसतं. नवीन आर्थिक साधने, संस्थांनी गुंतवणूक बचतीच्या संधी ज्या आहेत या वाढवलेल्या आपल्याला दिसतात. परंतु अनौपचारिक क्षेत्र जे आहे हे अनौपचारिक क्षेत्र दुर्लक्षित राहिलेलं आपल्याला दिसतं. सो ऑर्गनाइज सेक्टरला याचा खूप जास्त फायदा झाला, अनऑर्गनाइज सेक्टरला नुकसान झालेलं आपल्याला दिसतं. सो हा एक तोटा आपल्याला सांगता येतो. अनौपचारिक क्षेत्रात सामाजिक सुरक्षा, बरोबर, सोशल सिक्युरिटी जो आहे याचा अभाव आपल्याला दिसून येतो. नोकरीची असुरक्षितता आपल्याला दिसून येते. कामाची खराब परिस्थिती यासारख्या समस्यांवर ग्लोबलायझेशननं उत्तर काढलेलं नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि ग्लोबलायझेशनचा सगळ्यात मोठा फटका ऍग्रिकल्चरला बसलाय. त्यामुळे इथे मी पहिल्यांदा निगेटिव्ह सांगतोय, मग पॉझिटिव्ह सांगण्याचा प्रयत्न करतोय. औद्योगिक आणि सेवा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झाले. तरीही लोकसंख्येचा एक महत्वपूर्ण भाग शेती रोजगार तिथे देत आहे. शेतकऱ्यांना कमी उत्पादकता, अपुऱ्या पायाभूत सुविधा, बाजारपेठेतील प्रवेश याच्या समस्या यांचा सामना करावा लागतो. कृषी संकटात ग्लोबलायझेशनचं योगदान आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. काही क्षेत्रांमध्ये असं असलं तरी काही पॉझिटिव्ह सुद्धा आहे. काही क्षेत्रांमध्ये कृषी उद्योगामध्ये गुंतवणूक वाढलेली आहे, बाजार प्रवेश सुधारला आहे, परंतु हा फायदा मर्यादित असलेला आपल्याला दिसतो, बरोबर. सो सगळ्या सेक्टर्सला मी टच केलं. मग आता कन्क्लुजनकडे येऊयात. 1991च्या LPG सुधारणांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम झालेला आपल्याला सांगता येतो. सर्वसमावेशक वाढ, आता इथून पुढे फ्युचरची चर्चा आपल्याला करायची. फ्युचरमध्ये आपण सर्वसमावेशक वाढीची चर्चा करतोय. मग ते जर करायचं असेल तर ग्लोबलायझेशनला फाईन ट्यून कसं करावं लागेल याची चर्चा मी इथं करतोय बघा. सो सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्यासाठी असमानता दूर करणे, सुधारणा प्रक्रियेमध्ये मागे राहिलेल्या क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. सामाजिक समता, पर्यावरणीय शाश्वततेसह आर्थिक वाढीचा समतोल राखणं गरजेचं आहे. आणि हे भारतासमोरचं आव्हान आहे. ग्लोबलायझेशन याच्यावर उत्तर काढावं, बरोबर. सो एकदम प्रॉपर स्ट्रक्चर मधलं हे उत्तर आहे असं म्हटलं तरी चालेल. फक्त क्रिटिकली अनालाइज या शब्दामुळे तिथं अडचणी येऊ शकतात. सो ती काळजी घ्या. डेटा तुमच्याकडे आहे, क्वेश्चनच्या डिमांडनुसार तो डेटा आपल्याला मोल्ड करता यायला पाहिजे. या उत्तराचं अजून अनालिसिस जर तुम्हाला हवं असेल तर ज्ञानदीप अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन व्हिजिट करा. तिथं मी त्याचं अनालिसिस प्रॉपर PDF मध्ये शेअर करून देतो. ठीक आहे. आजचा प्रश्न तुम्हाला कळाला असेल या गुड नोटवर आजचं लेक्चर इथंच कन्क्लूड करतो. धन्यवाद.